नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये यावर्षी सुरू होणार आहेत 8 नवीन MBBS कॉलेज। हे कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत, तसेच या कॉलेजेसची नावे काय आहेत या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस पाहत आहोत। हे जे महाराष्ट्रामध्ये नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेज सुरू होणार आहेत, हे कॉलेजेस राऊंड 3 मध्ये येणार आहेत आणि जेही विद्यार्थी राऊंड 3 मध्ये भाग घेतील असे विद्यार्थी या कॉलेजेसची चॉईस फिल करू शकतात। या ठिकाणी आपण पाहू शकतो, जे पहिले कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बुलढाणा। हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये एक नवीन शासकीय महाविद्यालय सुरू होत आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो, अंबरनाथ, हिंगोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये देखील नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसची सुरुवात होत आहे। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम हे कॉलेजेस देखील राऊंड 3 पासून महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात। तसेच आपण या ठिकाणी पाहू शकतो, गडचिरोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये देखील यावर्षीपासून नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची सुरुवात होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 8 नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस राऊंड 3 मध्ये महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येऊ शकतात। सध्या या कॉलेजेसची जी नावे आहेत ती MCC वर आलेली आहेत। लवकरच आता हे कॉलेजेस महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये देखील भाग घेतील आणि ज्याही विद्यार्थ्यांचं 2 ते 3 मार्कानं गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं स्वप्न राहत होतं, अशा सर्व विद्यार्थ्यांचं गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळण्याचं स्वप्न राऊंड 3 मध्ये साकार होऊ शकते। तसेच जर आपण या कॉलेजेसच्या इंटेक कॅपॅसिटीचा विचार केला तर प्रत्येकी 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी असणार आहे। त्यामुळे राऊंड 3 मध्ये नव्यानं जवळपास 800 गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसच्या सीट महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ॲड होऊ शकतात। तर ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व काउन्सिलिंग रिलेटेड अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।